म्हातारा कसं चिप पडू दे ना. पण यार ही सिच्युएशन तर गॉलशॉपसाठी गोल्डन चान्स झाली ना. लगेच आता म्हातारा आजारी पडलाय म्हटल्यावर काय करेल. तिच्या गावाचं ते गावठी तेल बिल आणेल आणि देईल अन्नपूर्णा आजीच्या हातात असं थांबून. हिप्नोटाईज करता तर येतच तिला. अनिका, तुला फ्युचर प्रेडिक्ट होतं का? नाही ना. कसं आहे हे केव्हा होणार राजा? जेव्हा हा म्हातारा असा बसेल. पण डॉक्टर काय बोलेत? फक्त 48 आवर्स. आणि त्याची अवस्था बघ, वाटतंय जगेल. मला नाही वाटत. तू पण ना इडियट सारखीच बोलते. वाय वेट फॉर 48 आवर्स? आत्ताचा ऑक्सिजन मास्क असा बाजूला काढूया आणि गेम ओव्हर करूया. अनिका प्लीज, तू काही करू नको, गडबड करशील, सोडून दे. मॉम प्लीज, मला आता रिस्क नाही घ्यायची आहे ग. तू अंडरस्टँड कर ना यार. रिअली हेट कमळी. मला ना ती अजिबात आवडत नाही. मला ना तिचे आपल्याकडे येण्याचे सगळे रस्ते बंद करायचे. याला सतत काहीतरी होत असतं आणि मग ती सतत ती अन्नपूर्णा आजी डिप्रेशन मध्ये जात राहते. आणि मग ती एकदा डिप्रेशन मध्ये गेली की या गावच्या सारख्या सॅड लोकांना घरी आणत बसते. बास झाले ते गरीब लोक. त्यामुळे आता बास, प्लीज प्लीज मला रिस्क नको घेऊ देऊ. मला ना गेम ओव्हर करू दे. याचा गेम ओव्हर झाला की ती गावच्या पण आपल्या घरी येणार नाही. तिचे डोअर्स क्लोज्ड. तुला काय बी करायची गरज पडणार नाही बघ. आम्ही समध्या बायका आहेत की. नैवेद्याचं हे ते सगळं बघू की. होय ग. अगं आता आप्पा अण्णा ते पाटील बी आलते. ते बी मला तेच सांगत होते का तू जास्त काळजी करू नको, आम्ही समदे आहोत, आम्ही समद बघू म्हणे समद. पण मी आज म्हटलं तुम्ही कशा पाय एवढा त्रास करून घेता नाही का. अगं खोळी का काय तू. आबाने गावासाठी एवढं केलंय, मग त्यांच्या कार्याला काम कराया त्रास होतोय वय कुणाला. अगं समधी आबांच्या प्रेमापोटीच तर समध कराया आल्यात. वय ग. पण म्हटलं का श्राद्धाचं कार्य आहे, लई मोठं करायला नको. मी काय म्हणतो आपल्या वाडीपुरतच करू की आपण. मोठं लईन आहे खरं, ईदी पुरतं तरी करायला पाहिजे नव्ह. आणि गाजा वाजा कराय हो का आनंदाचा कार्यक्रम आहे वय. आपल्या आपल्यातच करू की सगळं. तू कशाला काळजी करतीस. तू फक्त मन घट्ट ठेव तुझं. पोरी गाड झोपलेत वाटतं. म्हणजे आता गावाकडे जायचा काय प्रश्नच नाही. आपण पण एक डुलका मारायला काय हरकत नाही. यांना इतका वेळ का लागतोय भेटायला? अजून तरी बराच वेळ झाला. हे दोघींचं ना काही सांगता येत नाही. मी जाऊन बघतो आहे. अनिका ऐक ना, मी काय म्हणते, सोड ना. तू गडबड करशील का काहीतरी, सोड ना प्लीज. मॉम मला सोड. तू प्लीज एकच काम कर. तिथे डॉरकडे लक्ष ठेव. कोणी येतंय का नाही ते बघ प्लीज. तेवढंच कर तू. मॉम 30 सेकंड्स प्लीज कोऑपरेट कर प्लीज ना यार. मी खरंच कंटाळले ग. सतत लुजर बनून ना मला कंटाळा आलाय. मला बोर होतंय आता लुजर बनायला. मला नाही हारायचंय. या म्हाताऱ्याला मारणं ना माझ्यासाठी गोल्डन चान्स आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड प्लीज. मॉम हे बघ, तुला माझं ऐकावंच लागेल. मॉम तू माझं ऐकलं नाही ना तर मी स्वतःला काहीतरी करून घे ना. हे बघ मी हे मारते. मारू नाही मी नाही बघत आहे. मी नाही बघत आहे. $29, $28, $27, $26, $25, $15, $14. रागिणी, तुम्ही इतका वेळ काय करता इथे? डॅड, ॲक्च्युली यू नो वॉट, मला आता फील होतंय, हिट होतंय की
आजपर्यंत मी कधीच आजोबांशी बोलले नाही. मी त्यांना जेव्हा पण पाहिलं ते व्हीलचेअरवर होते. तू विचार कर ना, मी कधी त्यांच्याशी बोलले नाही, ते कधी माझ्याशी बोलले नाही. आज तर ते डेथ बेडवर आहेत. अनिका, अक्कल आहे की नाही तुला? हा, काय बोलतेस तू? आत्ता बाबांवर इथे उपचार सुरू आहेत आणि ते लवकरच ठीक पण होतील. जा, दोघी घरी जा. राजन, फक्त 5 मिनिटं आम्हाला बाबांना बघू दे ना प्लीज. काही गरज नाहीये. बाबा घरी आले ना की दोघी मनसोक्त त्यांच्याकडे बघत बसा. जा, दोघी घरी जा. प्लीज प्लीज मला आजोबांसोबत टाइम स्पेंड करू दे. पाहिजे तर मी ऑल नाईट त्यांची केअर घेईन ना. आणि व्हेरी शुअर मी केअर घेईन ना, ते बरे होतील. प्लीज ट्रस्ट मी. अनिका, आत्ता ही सेवा करायची वेळ नाही आहे. बाबांवर उपचार करण्याची वेळ आहे. समजलं? मला तुम्हाला सोडून जायचं नाहीये. रागिणी, हा, मला माहिती आहे हिला खूप दुःख झालंय. समजतंय मला तिच्याकडे बघून. पण आत्ता इथे नको. तुम्ही दोघी इथे थांबलात तर बाबांना उगाचच त्रास होईल. हा, तेव्हा जा, दोघी घरी जा. ठीक आहे. अनिका, चल चल. कुठे चाललीस तू? अगं चल ना, मी तुला सोडून देतो. हा, ट्रिपल सीट नाही, तू माझ्या गाडीवर बस आणि तू माझ्या मित्राच्या गाडीवर बस ना. नियम मोडत नाही बरं मी. हे गरज पडली ना तर मी नियम नक्कीच मोडू शकतो. रॉनी, घाबर नियम मोडणार म्हणते ते. तू नियम मोडणार असेल ना तर मी फाईन भरायला तयार आहे. निघे चल. अगं कुठे चाललीस? चल ना, सोडून देतो ना मी तुला. शांत राहायचं. निघे. हो दादा, जावा की तुमच्या वाटेला. जाऊ दे आम्हाला. रॉनी, काय यार, दादा म्हणाली तुला ती. अगं मी तुझा भैया नाही, तुझा सय्या आहे ग. काय ताई काय म्हणलास? ताई, चुकलो ताई. ताई का? आता काय झालंय? ताई सोडन, ताई सोडन, ताई. अरे कुठे चालला रे? ताई माफ करा ताई. आता का ताई? नाही लई शाना झाल्यास. नाही ताई, माफ करा ताई. हात दुखतोय. काय झालं ताई? काय त्रास देतो तुम्हाला? नाही हो दादा. काय नाही दादा, त्याला चांगली सद्दल घडवली आम्ही. पुन्हा 4 वेळा विचार कराल कोणाला छेड काढताना. निघ. हा पोळ्यासाठी ना तुमच्यासारखा मुलगी पाहिजे. मला अभिमान आहे तुमचा. तर मग हा टेम्पो जाणार आहे तू कोल्हापूर? होय, हो. चल चल. थांबा दादा, कोल्हापूरला जाणार का? हा, आम्हाला सिद्धटेकला सोडा. चला या, बस. चला दादा. काळजी घ्या ताई, आरामात जावा. होय, चला. आता माझी आणि आबांची भेट होणार.